रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कौमी सदर मरकज़ी वज़ीर रामदास अठौले ने अपने नांदेड़ दौरे के मौके पर प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब किया। प्रेस कॉन्फ्रेंस में रामदास अठौले ने मोदी हुकूमत की 4 साला कारकर्दगी के दौरान लिए गए फैसलों की मालूमात दी और मोदी हुकूमत की जानिब से अवामी फलाह के लिए चलाए जा रही स्कीमों के असरात के बारे में जानकारी दी। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उन्होंने महाराष्ट्र में शिवसेना और बीजेपी के दरमियान पाई जाने वाली नाराज़गियों का जिक्र किया और अगले साल होने वाले पार्लिमानी और असम्बली इंतखाबात में शिवसेना और बीजेपी को मुत्तहिद रहकर इलेक्शन लड़ने का मशवरा दिया। दोनों पार्टियों में इलाहिदगी होने पर शिवसेना को इसका ज़्यादा नुकसान होने का भी उन्होंने अंदेशा जाहिर किया। भीमा कोरेगांव में एहतजाज करने वाले दलित समाजी कारकुनान के खिलाफ रियासती हुकूमत की जानिब से की जा रही एकतरफा कार्रवाइयों पर भी तशवीश जाहिर की। दलित नुमाइंदों को नक्सलाइट बताकर उनके खिलाफ दर्ज किए जा रहे मुकदमात को वापस लेने की मांग की गई। मोदी हुकूमत में दलितों और मुसलमानों पर हो रहे मजालिम से मुताल्लिक पूछे गए सवाल का वो इत्मीनान बख्श जवाब नहीं दे सके। संभाजी भिडे यांनी मांडलेली भूमिका संविधान विरोधी आहे, त्यामुळे आंदोलनाची काही आवश्यकता नाही आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी किंवा गृह खात्याने त्या संबंधामध्ये सिरियसली त्याचा अभ्यास करावा आणि त्यांनी केलेले जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याच्या संबंधामध्ये त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आता मला असं वाटतं की जे आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत त्यांना नक्षलवादी म्हणून त्यांचा छळ करणं बरोबर नाही आहे। ते जर आंबेडकरवादी असतील आणि नक्षलवादाशी कसलाही संबंध नसेल तर त्यांना नक्षलवादी म्हणून त्यांच्यावरती कारवाई होता कामा नये। पण आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की आपण जर खरे आंबेडकरवादी असाल तर आपण नक्षलवादी असू शकत नाही। जो आंबेडकरवादी आहे तो नक्षलवादी असू शकत नाही। त्यामुळे आपण मेन स्ट्रीममध्ये आलं पाहिजे। नक्षलवाद्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी मेन स्ट्रीममध्ये आलं पाहिजे। मला असं वाटतं की अमित शहा आणि उद्धवजी यांची जी चर्चा आहे ती चर्चा जर आज होत असेल तर ती सफल होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे। आणि गेली 30 वर्षाची शिवसेना भाजपची दोस्ती आहे, तर ती दोस्ती पुढे टिकली तर महाराष्ट्राच्या हितासाठी या दोघांची दोस्ती राहणं अत्यंत आवश्यक आहे। आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर त्याच्यातून मार्ग निघेल असा मला विश्वास आहे।